मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक बातम्या। आज दिनांक 18 जानेवारी रोजी ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे राज्यस्तरीय धनगर समाज उपवधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन समिती अमरावतीच्या वतीने करण्यात आले आहे। या राज्यस्तरीय धनगर समाज उपवधू वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन विधान परिषद सभापती राम शिंदे हे होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभाऊ भदे, माजी आमदार अकोला, विशेष अतिथी म्हणून अनंत कुमार पाटील, माजी आमदार पुरुषोत्तम डाकोडे, सुभाष ढवळे, प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप एडकर, संतोष महात्मे, तसेच मौलिक उपस्थिती म्हणून राज्यसभा खासदार अनिल बोंडे, विधान परिषद महाराष्ट्र राज्य आमदार संजय खोडके उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात धनगर समाजाचे पारंपरिक नृत्याने करण्यात आली। धनगर उपवधू वर मेळाव्याचे हे 15वे वर्ष आहे। नमस्कार, जय मल्हार सगळ्यांना। राज्यस्तरीय धनगर समाज उपवधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे महाराष्ट्रातून विविध स्तरातून आमचे समाज बांधव आलेले आहे। भरगतचा हॉलमध्ये जागा नाही एवढी भरगतचा प्रतिसाद आहे। या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हरिभाऊ भदे, उद्घाटक माननीय आमदार प्राध्यापक राम शिंदे सर, सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य मुंबई, त्याचप्रमाणे अनंतकुमार पाटील सर, माजी आमदार, याप्रमाणे अनेक मान्यवर या ठिकाणी मेळाव्याला उपस्थित आहे आणि त्यांचा हेतूतील सन्मान झालेला आहे। धनगरी नृत्याने स्वागत आहे। जय मल्हार मंगल योग नावाची एक पुस्तिका या ठिकाणी आम्ही प्रसिद्ध करत असतो प्रकाशित। त्याच्यामध्ये 600 बायोडाटे आहे, 340 जवळपास मुलांचे, 340 10 मुलींचे, आणि अशा पद्धतीने ऍट ए टाइम एका क्षणी अनेकांना या ठिकाणी सगळी माहिती मिळतं महाराष्ट्रातून सगळ्या अनेक लोकांना। आणि या ठिकाणी प्रत्येक उपवधूरांचा प्रत्यक्ष परिचय उद्घाटन प्रसंगी घेतला जाते। ही एक या मेळाव्याची विशेषता आणि कुठलंही नोंदणी शुल्क नसतं आणि भव्य प्रतिसाद हा 15वा वर्ष या मेळाव्याचा आहे। समाज बांधवांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी डॉक्टर राजू वांगे आभार व्यक्त करतो। अमरावतीच्या लेकीचा ठाणे महानगरपालिकेत ऐतिहासिक विजयश्री खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी माधुरी मेटांगे यांचे नगरसेवक पदावर वर्णी। जनकल्याणाचा व्रत पुढे घेऊन जाणार माधुरी मेटांगे यांची प्रतिक्रिया। अमरावती राज्यसभेचे खासदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर अनिल बोंडे यांच्या भगिनी माधुरी मेटांगे उर्फ बोंडे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजयश्री मिळवला आहे। भाजपच्या ठाणे शहर जिल्हा सचिव पदावर कार्यरत असलेल्या माधुरी मेटांगे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मधून नगरसेवकपदी निवडून आल्याने अमरावतीच्या शिरपेचात मनपाचा तुरा खोला आहे। या विजयाबद्दल प्रतिक्रिया देताना त्यांनी मायबाप मतदारांचे आभार मानत जनकल्याणाचे व्रत असंच पुढे घेऊन जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे। माधुरी मेटांगे ह्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रात विविध सामाजिक आणि राजकीय पदावर कार्यरत होत्या। त्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली। खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी असलेल्या माधुरी मेटांगे यांनी वडील सुखदेवराव बोंडे, आई त्रिवेणीताई बोंडे यांच्या पावलावर पाऊल टाकत ज्ञानदानाचा कार्य हाती घेतले असल्याचे त्यांनी व्यक्त केले। व्यवसायाने शिक्षिका असलेल्या मेटांगे या 2 दशकांपासून भाजपकडे कार्यरत आहेत। ठाणे शहर जिल्ह्याच्या सरचिटणीस, सचिव यासह विविध पदांवर त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप सोडलेली आहे। लक्षवेधी सामाजिक संस्था, आदिवासी महिलांना रोजगार, महिला मुलींच्या सामाजिक प्रश्नांची जाण, त्या सोडवण्यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा, दीर्घकालीन उपाययोजना राबवून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे। गोरगरीब मुलामुलींना शालेय साहित्यांचा वितरण करणे यासह विविध सामाजिक कार्यामध्ये सक्रियपणे सहभाग घेऊन मेटांगे यांनी थेट पब्लिक कनेक्टरवर भर दिला। नारी तू नारायणी, अनुमोल, अनुगामी, लोकराज्य, महाभियान, उत्सव, स्त्री शक्तीचा, हिंदू जागृती, न्यास अशा विविध सामाजिक स्तरांवर काम करून त्यांना वेगवेगळे सामान्य देखील मिळवले आहेत। यासह त्यांच्या विविध सामाजिक कार्याची दखल घेत भाजपाकडून त्यांना ठाणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 मधून उमेदवारी देण्यात आली होती। मूळच्या अमरावतीकर असलेल्या माधुरी मेटांगे भाजपमध्ये आल्यावर दाखवलेल्या विश्वासाला समर्थन ठरवत ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 12 मधून ऐतिहासिक विजयशील मिळवला आहे। या विजयाचे श्रेय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, मतदार, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना देत मायबाप जनतेचे आभार मानले आहेत।
नागरिकांनी जनकल्याणच लोककल्याणाचे व्रत पुढे घेऊन जाण्याची मला जी संधी दिली त्या संधीचे मी पुढच्या काळात सोने करेल. प्रभागाचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने कसा करता येईल यासाठी देखील आपण कार्यरत राहू अशी ग्वाही सुद्धा माधुरी मेटांगे यांनी दिली. अमरावती जिल्ह्यातील बातकुली तालुक्यातील श्री क्षेत्र ऋन्मोचन येथे भव्य अन्नदान वस्त्रदान सोहळा याही वर्षी झाला संपन्न. पूर्णा नदीच्या तीरावर बसलेले कर्मयोगी संत गाडगेबाबांची 121 वर्षाची महान सेवा परंपरा उत्तमराव उर्फ बापूसाहेब देशमुख यांच्या प्रेरणादायी नेतृत्व आजही कायम आहे. वैराग्य मूर्ती संत गाडगेबाबांची कर्मभूमी म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या श्री डेबूजी उर्फ श्री संत गाडगे महाराज लक्ष्मी नारायण संस्थान श्री क्षेत्र ऋन्मोचन येथे भव्य अन्नदान व वस्त्रदान महायज्ञ अत्यंत उत्साहात आणि श्रद्धापूर्ण वातावरणात संपन्न झाला आहे. हजारो दीन दुबळ्या अंध अपंग कुष्ठरोगी व निराधार वृद्ध पुरुष मायबापांच्या सेवेसाठी गेली 121 वर्ष अखंड सुरू असलेली ही पुण्य परंपरा याही वर्षी ऐतिहासिक प्रमाणात पार पडली आहे. सन 1900 पासून संत गाडगेबाबांनी सुरू केलेल्या या सेवा यज्ञाची परंपरा आजवर अखंडपणे जोपासली जात आहे. गाडगे महाराजांनी गृहत्यागानंतर नदीकाठी घाट बांधून येथे सेवा उपक्रमाची मुहूर्त पेट रोवली. त्यानंतर अच्युतराव उर्फ दादासाहेब देशमुख यांनी परंपरा कायम ठेवत ते वस्त्रदान अन्नदान यात्रेदरम्यान दीन जनांची सेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून अन्नदान व वस्त्रदानाचे कार्य 12 दशकाहून अधिक काळ निरंतर सुरू आहे. यंदाचा सोहळा गाडगे महाराज मिशन मुंबईचे उपाध्यक्ष तसेच श्री क्षेत्र ऋन्मोचन संस्थानचे अध्यक्ष व नागरवाडी इंद्रभुवनचे शिल्पकार उत्तमराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक वसंतराव देशमुख लोहारेकर आणि संचालक सागर देशमुख यांच्या सुयोजित नियोजनातून 18 जानेवारी रोजी अत्यंत भव्यतेने पार पडला. अमरावती अकोला येथील व्यापारी संघटनांकडून वस्त्रदान तर दर्यापूर मूर्तिजापूर व अकोला येथील दानशूर व्यक्तींकडून भोजन साहित्याचे सहकार्य मिळाले. हरीश शेठ चांडक परिवार दर्यापूर यांच्यातर्फे बुंदीचे 5000 पाकिट तयार करून वाटण्यात आले. समाज प्रबोधनकार भरत महाराज रेडे परिवार यांनी सर्व यात्रेकरूंसाठी चहा बिस्किटे ब्रेडची व्यवस्था केली. तर संत अंबादास महाराज संस्थानचे प्रमुख प्रभाकरराव देशमुख साहेब कानोली यांच्याकडून पिण्याच्या शुद्ध बिसलेरी पाण्याची सोय करण्यात आली. यात्रेकरूंमध्ये महाराष्ट्रभरातून अंध अपंग कुष्ठरोगी निराधार वृद्ध मायबाप मोठ्या संख्येने दाखल झाले होते. दरम्यान दानशूर मंडळींच्या शुभ हस्ते पुरुषांना धोतर शर्ट महिलांना साड्या लुगडे तसेच उबदार ब्लँकेटचे वितरण केले. त्यानंतर सर्व भाविकांना सुंदर मिष्टान्न भोजनाचा महाप्रसाद देण्यात आला. सोहळ्याच्या अखेरीस संस्थेचे सर्वेसर्वा बापूसाहेब देशमुख यांनी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला गाडगे बाबांच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. या सोहळ्यात अमरावती अकोला मूर्तिजापूर दर्यापूर येथील व्यापारी मंडळीसह व्यवस्थापक वसंतराव देशमुख गजानन देशमुख दर्यापूर कमलताई गवई दीपक बाबू कासट राजेंद्रभाई कोठारी समाज प्रबोधनकार भरत महाराज रेडे सुखदेव सेठ भुतळा रुग्णसेवक प्रशांत देशमुख संचालक सागर देशमुख व्यवस्थापक कुणाल देशमुख प्रकाश महात्मे दिनेश पाटील प्रवीण देशमुख प्रभाकरराव खोपे गजानन जौंजाळ माजी मुख्याध्यापक किशोर चौधरी राजू सेठ पंपालिया भरतभाऊ नाईक आमदार गजानंद लवटे यांनी ऋन्मोचन येथे भेट देऊन शुभेच्छा दिल्या. पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या पुण्य सोहळ्यातून हजारो दीन दुबळ्या वृद्ध मायबापाच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आनंद म्हणजे संत गाडगे बाबांच्या मानव सेवा परंपरेचे खरे यश आणि हाच या सोहळ्याचा पावन हृदयस्पर्श क्षण ठरला.